मित्रांनो बैलगाडी शर्यत जनरल पट्टा श्वान शर्यत त्याच्याबरोबर घोड्याच्या सुद्धा शर्यतीत किंवा काय या ठिकाणं दादा नमस्ते कुठून आलाय काय तासगाववरून आलो आणि आता कशी शर्यत आहे छकड्याला झोपून आहे का अशी घोड्याची कशी शर्यत असणार आहे सुट्टा म्हणजे एक घोडा माणूस आहे बसून हा बघा एक आगळी वेगळी शर्यत आहे तिकडे भरतात का तुमच्याकडे कंटिन्यू पहिल्यांदाच आहे आम्ही तासगावच आहे हा तासगावचं आहे बरोबर पहिल्यांदाच आणलाय शर्यतीला होय होय बघा घोड्यांच्या पण शर्यतीत आपण अजून थोडीशी माहिती घेऊया बैल घोड सगळ्यांचं आज या ठिकाणी बकासूर हो नवनवीन घोडी या ठिकाणी पाहायला मिळतात बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून घोड्याची रेस असणार आहे पाहुणं हो कसली असणार रेस रेस कसली असणार तुमची गाडीची असणार गाडीची असणार आहे दोन घोडी पाहणार का हा 2 गाडी पळणार काय नाव आहे घोड्याचं परी कुठलं गाव लिंगनो आणि दुसरा काय कुठला आहे आपल्या बरोबर ती कुरुंदवाड मल्हार होय पहिली पळतेच का घोड्या गाडी पळत्याच लात मारतोय का नाही लात मारत्यात घोडे हा काय तिकडे फायनल वगैरे इकडे काय नाही हो फायनल पद्धत आमच्याकडे काय नाही नसते आणि आज इकडे पहिल्यांदाच आहे हा पहिल्यांदाच आहे तुमच्याकडली ती फायनल पद्धत इकडे. बर 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 सराव आहे ना चकडेला होय होय सराव आहे चला शुभेच्छा तुम्हाला फायनल किती बक्षीस आहे तुम्हाला घोड्याला ₹1,00,000 लाख रुपये 1,00,000 रुपये घोड्याच्या शर्यतीला बी बक्षीस आहे बैलांच्या बरोबर त्याची पण माहिती आपल्याला मिळते आणि अनेक घोडे मालक या ठिकाणी बैल घेऊन आलेले आहेत बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून जसा एखादा बाजार भरतो त्या पद्धतीनं सर्व घोडे बैल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात घोड्याचा टांगा आहे काय बघा टांगावाच वेगळ्या पद्धतीनं बांधलाय कुठून आलाय अष्टा किती आहे घोडे काय किती घोडे आहेत आपली 4 आहेत 4 घोडे आहेत फायनल तिकडं पळतात का तुमच्याकडे ही पहिल्यांदा शर्यत आहे इकडे होय पहिल्यांदा शर्यत भरली होय आमच्याकडे फायनल नाही फायनल नाही ना मग कसं असतं आरत परत असते आता कशी सुटणार आहे घोड्यांची शर्यत आरत परत आरत परत किती पूर्ण किलोमीटर होय पूर्ण 3 किलोमीटर आता 3 किलोमीटर जायचं आणि 3 किलोमीटर यायचं होय किती वेळ लागतो 8-9 मिनिट बघा आणि बैलापेक्षा कमी वेळ लागतो ना होय घोड्यांचा बी थरार बघायला मिळणार आहे बैलांपेक्षा कमी वेळ लागतो आरत परतची आज घोड्याची पण शर्यत आहे बघू शकता अजून आपण या ठिकाणी जाऊन आपण आणखीन लोकांची माहिती घेऊया वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतात आता या ठिकाणी आरत परतची स्पर्धा सुटणार आहे थोड्या वेळात दादा नमस्ते नाव सांगा प्रथम रोहित जुजारे म्हैसाळ आणि आता काय आरत परत कुठल्या गटात आहे किंवा दुसऱ्या चौशाला सुटायचा बैल चौसा दुसरा आणि चौसा हा. असा गट सुटणार हो. काय नाव आहे याचं हरण्या हरणे आणि पलीकडे रुपया वॉन्टेड रुपया बर बर आणि काय पहिली झाल्यात फायनल वगैरे काय यो बैल नंबरातलाच आहे काय नंबरातलाच आहे का म्हणजे कंटिन्यू फायनल मध्ये हो राहतो हो दुसऱ्या आता चौसा आहे का होय चौसा आणि गाव कुठलं म्हणलं मिरज मिरज आता कशी सुटणार शर्यत असं हायवेच पट्टा किती 6 किलोमीटर हा 6 किलोमीटर 7 किलोमीटर 3.5 मीटर आणि जी पहिली दुसरी तिसरी येतील तशी हा 1 2 3 बघा मित्रांनो आरत परत मध्ये आता इथून 6 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो जाऊन येणार जशा आता घोडा बैलाचा ऐकला आपण त्या पद्धतीनं ही सुद्धा दुसा आणि बैल मध्ये हा दुसा आणि हा चौसा अशी शर्यत सुटणार आहे थोड्या वेळात थँक्यू मित्रांनो बैलानंतर श्वान शर्यतीचा पण आपण व्हिडिओ बघूया आणि कशा पद्धतीने सुटी केली जाते किंवा कशा पद्धतीनं श्वान शर्यत सोडली जाते हे आपल्याला बघायला मिळेल मंडळी आता व्हिडिओच्या श्वान शर्यतीमध्ये तुम्ही बघू शकता की श्वानांची कशी काळजी केली जाते आणि कशा पद्धतीने त्यांचं मशाज मालिश केलं जाते किंवा
कशी निगा राखली जाते ही संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल एकदम कारण जास्त फेरं पळायचं असतात ना 7-8 फेरं पळायचे असतात त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांना त्यांची मशाज असेल किंवा व्यवस्थित ट्रीटमेंट दिली जाते किती काळजी घेतो मोठा बंट्या कसं आहे काम त्यांनी काय नारळ पाणी आणलं रिलॅक्स होय आत्ता हो हो आपला लांब आहे किती 43 मध्ये 37 मध्ये पाठीमागे अरे गाडी आली त्या इकडे गाडी आली त्या त्या हॅलो हॅलो ते मग भेट बाहेर